नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आपण विद्यार्थी करिअर मार्गदर्शक या विषयीचा एक भाग अगोदर पाहिलेला आहे। आज आपण करिअर गायडन्स भाग 2 अभ्यासणार आहोत। बघा, आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतो। या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, भारतीय संघ लोकसेवा आयोग UPSC, महाराष्ट्र नागरी सेवा, वाणिज्य क्षेत्रातील पदे, कायदा क्षेत्रातील पदे, डिझायनर क्षेत्रात कोणकोणत्या प्रकारची पदे आहेत, ह्या सर्व क्षेत्रातील करिअर विषयी आपण जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते जाणून घेऊ। बघा, माणसं योगायोगाने, नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाही। यश मिळणे हा अपघात नाही किंवा चमत्कारही नाही। यशस्वी लोक एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात। जे लोक यशस्वी होतात ते काही चमत्कार करून काही यशस्वी होत नाही, तर यशस्वी होण्यासाठी ते आपले एखादं ध्येय आपल्या डोळ्यांसमोर निश्चित करतात आणि त्या ध्येयाच्या दिशेने मेहनत करत असतात आणि त्यांना ती वाट सापडते। माणूस परिस्थितीची निर्मिती नाही, परिस्थिती माणसाची निर्मिती आहे। तुम्ही कुठे जात आहात तुम्हालाच माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणास ठाऊक। जर आपलं ध्येयच निश्चित नसेल तर आपण नेमका अभ्यास कोणता करणार आहोत, कोणत्या दिशेने मेहनत करणार आहोत हेच आपल्याला कळणार नाही आणि आपलं निश्चित ध्येय सुद्धा साध्य होणार नाही। म्हणून आपण अगोदर आपलं ध्येय निश्चित करायला हवं आणि त्या दिशेने आपण मार्गक्रमण करायला हवं, मेहनत करायला हवी, तर आपल्याला यश हे निश्चित मिळेल। तुमचे ध्येयच तुमचं जग होऊन जायला पाहिजे। जे ध्येय आहे तेच तुमचं जग झालं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। जे ध्येय निश्चित करा, तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका, ध्येयाने झपाटून जा, यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल। जर तुम्ही त्या ध्येयाच्या दिशेने झपाटून जाल, त्याला मनात कोरून घ्याल, त्या दिशेने तुम्ही योग्य अशी मेहनत कराल, तर तुम्हाला यश हे स्वतःहून ओढून घेईल। कुठलीही प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमचं अडवून ठेवू शकेल। बघा, कोणतीही परिस्थिती असू द्या, ती इतकी पण शक्तिशाली असणार नाही की तुमचे ध्येय तुम्हाला सोडायला भाग पाडेल किंवा ती तुम्हाला ध्येयाच्या दिशेने जी मेहनत करायची आहे ती करण्यासाठी अडवून ठेवेल, अशी कोणतीही परिस्थिती नाही। निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात। बघा, तुम्ही जर तुमचं ध्येय निश्चित केलं आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केला, मेहनत करण्याची तयारी ठेवली, तर तुमच्या वाटेत जे येणारे विरोध आहेत, जे अडथळे आहेत, ते काय होतील, गायब होऊन जातील। ध्येयाच्या वाटेवर आत्मविश्वास ढासळू देऊ नका। वेळ लागेल पण नक्कीच यशस्वी व्हाल। वेळ लागला तरी तुमचा आत्मविश्वास डगमगता कामा नाही, आत्मविश्वास ढासळू द्यायचा नाही, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे। या परीक्षांकरिता आवश्यकता काय असते? स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अगोदर उत्तम नियोजन करायचं आहे, एकाग्रता पाहिजे, संयम, आत्मविश्वास व स्वयंप्रेरणा आणि अभ्यासाचा दर्जा राखा। एवढ्या 5 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही, जेवढे 5 नियम आहेत ते तुम्ही तुमच्या कृतीत उतरवायचे आहेत, तर तुम्हाला यश हे नक्की मिळेलच। शाखांची निवड, पारंपरिक पद्धत। बघा, 10वी नंतर पालक विद्यार्थी चांगले गुण म्हणजे 75 पेक्षा जास्त मिळतात विज्ञान शाखेत प्रवेश करतात। 60
ते 75% दरम्यान गुण मिळाल्यास कॉमर्स, पारंपरिक पद्धत आहे ही. आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाले की कला शाखा, अशी निवड गुणानुसार करतात. म्हणजे जसे गुण मिळतात त्याप्रमाणे शाखांची निवड करतात. 75% जास्त गुण मिळाले तर वाणिज्य शाखा, 60 ते 75च्या दरम्यान मिळाले तर कॉमर्स, आणि त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर आर्ट्स. काही पालकांचा विज्ञान शाखेतूनच करिअरच्या संधी उपलब्ध आहेत असा ठोक ताळा असतो, आणि काहींचं तर ठाम मत असतं की जर करिअर करायचं असेल तर आपल्याला विज्ञान शाखेतूनच करिअर करायला संधी मिळेल. त्यामुळे 10वीमध्ये कितीही कमी गुण, अगदी 50-60% मिळाले तरी विज्ञान शाखेचाच हट्ट धरतात. प्रसंगी अगदी वशिला लावून प्रवेश मिळवतात. बघा, 50 ते 60% 10वीमध्ये गुण मिळाले तरी काही पालक वशिला वगैरे लावून त्या विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हट्ट धरतात. परंतु जर असं केलं तर पुढे बहुतेक वेळा प्रचंड निराशाच पदरी पडते. म्हणून 10वीमध्ये मिळालेले गुण हा एकच मापदंड करिअर निवडीसाठी लावणे अत्यंत चुकीचे आहे. म्हणजे 10वीमध्ये कमी गुण मिळाले म्हणजे तो विद्यार्थी अयशस्वी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. विद्यार्थ्याचे मित्र बनून कोणता विषय आवडतो यापेक्षा कोणता विषय आवडत नाही हेच प्रथम पाहावे. एखाद्याला 10वीमध्ये 90% गुण आहेत परंतु गणित बिलकुल आवडत नाही, मग अभियांत्रिकीला जायचे का? जीवशास्त्र आवडत नाही मग मेडिकल क्षेत्र निवडायचे का? काय आवडते पेक्षा जे आवडत नाही त्या क्षेत्रात जायचे नाही हेच महत्त्वाचे. आपल्याला जे आवडत नाही त्या क्षेत्रात आपण जायचं नाही. 90% गुण मिळाले पण गणित हा विषय बिलकुल आवडत नाही, मग अभियांत्रिकीला जायचे का? जीवशास्त्र आवडत नाही मग मेडिकल क्षेत्र निवडायचे का? म्हणजे काय आवडत नाही यापेक्षा जे आवडत नाही त्या क्षेत्रात आपण जायचं नाही. त्यासाठी आपल्या मुलांची कुवत, त्यांची अभिक्षमता, त्यांचा कल समजावून घेणे आवश्यक असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC एक राज्य सेवा परीक्षा, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग अ ब. 4 महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग अ ब. 5 नंबर महाराष्ट्र वनसेवा वर्ग अ ब, सहाय्यक वन संरक्षण वनक्षेत्रपाल. 6 नंबर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्यायदंडाधिकारी अ. 7 नंबरचं पद बघा सहाय्यक मोटर वाहन परीक्षक. आणि 8 नंबर लिपिक टंकलेखक. MPSCच्या परीक्षा दिल्यानंतर ही पदे आपल्याला उपलब्ध असतात. पुढे महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा. ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कोणती पदे उपलब्ध असतात ते आपण जाणून घेऊ. एकूण 18 पदे आहेत. 1 डेप्युटी कलेक्टर, 2 तहसीलदार, 3 सेल टॅक्स ऑफिसर्स, 4 ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. 5 नंबरचं पद डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. 6 नंबर चीफ ऑफिसर कॉर्पोरेशन. 7 डे चीफ ऑफिसर कॉर्पोरेशन. 8 नंबर अकाउंट्स व फिनान्स ऑफिसर. 9 रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 10 नंबरचं पद पहा डे रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. 11 नंबरचं पद रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. पुढे प्रोहिबिशन व एक्साइज ऑफिसर्स. 13 नंबर डे प्रोहिबिशन व एक्साइज ऑफिसर. 14 नंबरचं पद पहा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा दिल्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. 15 नंबर कक्ष अधिकारी.
16 नंबर नायब तहसीलदार, 17 नंबर असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ को-ऑप सोसायटी, 18 नंबर ज्युनियर गट विकास अधिकारी, अशी 18 पदे उपलब्ध आहेत. भारतीय संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC परीक्षा दिल्यानंतर कोणकोणती पदे असतात त्या अगोदर आपण ही परीक्षा किती टप्प्यातून जाते ते पाहू. बघा, ही जी परीक्षा आहे UPSC, ही परीक्षा 3 टप्प्यातून घेतली जाते. अ, ब आणि क असे 3 टप्पे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अ पूर्व परीक्षा, ब मुख्य परीक्षा वर्णनात्मक आणि क जो ऑप्शन आहे तो आहे मुलाखत परीक्षा. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत परीक्षा. त्यात पेपर 1 असतो 200 गुण व पेपर 2 200 गुणांचा. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अंतर्गत येणारी पदे. बघा, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अंतर्गत येणारी पदे एकूण 24 पदे आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इकॉनॉमिक सर्व्हिस आणि जिओलॉजिस्ट. एक इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS. 2 नंबर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर. 3 इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर. 4 इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिस ऑफिसर. 5 नंबर पहा पोस्टल सर्व्हिस ऑफिसर, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस ऑफिसर, इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, कस्टम्स ॲप्रेजर, इंडियन रेल्वे सिक्युरिटी ऑफिसर, इंडियन डिफेन्स एस्टेट सर्व्हिस ऑफिसर, इंडियन पोस्ट व टेलिग्राफ फिनान्स सर्व्हिस, सेंट्रल सेक्रेटरीट सर्व्हिस सेक्शन. 14 नंबरचं पद पहा इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस ऑफिसर, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिस, रेल्वे बार्ड सेक्रेटारी सर्व्हिस स्टेशन, इंडियन ऑडिट व अकाउंट सर्व्हिस ऑफिसर, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस ऑफिसर. 20 नंबरचं पद इंडियन रेल्वे पर्सोनेल सर्व्हिस ऑफिसर, इन्फॉर्मेशन ऑफिसर, सेंट्रल ट्रेड सर्व्हिस ऑफिसर, सेंट्रल एक्साइड ऑफिसर आणि कस्टम्स अधिकारी. अशी 24 पदे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन अंतर्गत येणारी पदे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील करिअर जाणून घेऊ. 18 पदे आहेत. दंतशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, फोरेन्सिक सायन्स, रेडिओलॉजी, रेडिओग्राफर, फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, ऑडिओ व स्पीच थेरपी, नर्सिंग, एप्थॅम्लिप टेक्निक्स. 11 नंबर सॅनिटेशन, हेल्थ, मलेरिया निरीक्षण, ऑप्टोमेट्री, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डेंटल मेकॅनिक, हायजिनिस्ट, फार्मसी, D.Pharm, B.Pharm, डायटिशियन, हॉस्पिटल मॅनेजमेंट, प्रॉस्थेटिक्स व आर्थोटिक्स. हे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पहा केंद्रीय अभियांत्रिकी सेवा श्रेणी अ. 2 केंद्रीय विद्युत व यांत्रिकी अभिसेवा श्रेणी अ. तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. 3 भारतीय आयुध कारखाना सेवा श्रेणी अ, भारतीय दूरसंचार सेवा श्रेणी अ, केंद्रीय जल अभियांत्रिकी श्रेणी अ, केंद्रीय विद्युत अभियंता सेवा श्रेणी अ इंजिनियर सर्व्हिसेसमध्ये, भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण, केंद्रीय अभियंता सेवा, रस्ते, वायरलेस योजना आणि समन्वयक जनश्रवण संघटन,
संचार मंत्रालय, भारतीय प्रसारण सेवा सूचना व प्रसारण मंत्रालय, सहाय्यक अभियंता श्रेणी ब आकाशवाणी, डाकतार स्थापत्य अभियांत्रिकी स्कंद, हे सगळे इंजिनियर सर्व्हिसिंगमध्ये आपल्याला करिअर करता येईल. 13 नंबर तकनीकी विकास महानिर्देशालय, EME कोअर रक्षा मंत्रालय, भारतीय आपूर्ति सेवा, भारतीय निरीक्षण सेवा, सीमा सड़क अभियांत्रिकी सेवा, डाकतार दूरसंचार कारखाना, भारतीय सर्वेक्षण, पोस्ट व तार खात्यातील व्यवसाय, ज्युनियर टेलिकम्युनिकेशन ऑफिसर, टेलिफोन ऑपरेटर, पोस्टल सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन मेलगार्ड, ही आहेत इंजिनियर्स सर्व्हिसेस क्षेत्रातील करिअर. पुढे पहा अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर, IIT, BTech, B.Pharm, आर्किटेक्चर, इंटिग्रेटेड MSc, इंटिग्रेटेड M.Tech, इंटिग्रेटेड M.Tech दुहेरी पद्धत, इंजिनियर डिग्री आणि डिप्लोमा या क्षेत्रातील करिअर पहा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, रेफ्रिजरेटर व एअर कंडिशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. कापड उद्योगातील करिअर टेक्सटाईल कमिशन, हँडीक्राफ्ट बोर्ड, हँडलूम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, ज्यूट कमिशन, हे ज्यूट कमिशन हे कापड उद्योगातील करिअर. 11 ऑटोमोबाईल इंजिनियर, आर्किटेक्ट B.Arch 12वी नंतर 5 वर्षाचा असतो. 12वी नंतर डिप्लोमा कोर्सेस, मायनिंग इंजिनियर, केमिकल इंजिनियर, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मेटलर्जी, रेडिओ व TV मेकॅनिक, साऊंड इंजिनियर, रेकॉर्डिस्ट, नेवल आर्किटेक्ट, नेवल आर्किटेक्चर, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, होरोलॉजी, फायर ऑफिसर, फायर इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजर, टाउन प्लॅनर, लेदर टेक्नॉलॉजिस्ट 29 नंबर पहा फॅशन टेक्नॉलॉजिस्ट, वातावरण तज्ञ, एन्व्हायरमेंट संस्था, कृषी अभियांत्रिकी, सेरॅमिक टेक्नॉलॉजिस्ट, अल्कोहोल क्षेत्र, पेपर टेक्नॉलॉजी, सेफ्टी इंजिनियर, रबर प्लास्टिक पॉलिमर टेक्नॉलॉजिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, ऑइल टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, ग्लास टेक्नॉलॉजी, टूल इंजिनिअरिंग. पहा किती क्षेत्रात आपण करिअर करू शकतो, पण आपल्याला याची जाणीवच नसते. त्यामुळे ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. स्पेस सायंटिस्ट, प्रिंटिंग टेक्नॉलॉजीज, बाबा अणुशोध शास्त्रज्ञ. आता भारतीय रेल्वे करिअर. 1 रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, रेल्वे पर्सोनेल सर्व्हिस, रेल्वे अकाउंट सर्व्हिस, रेल्वे सिक्युरिटी सर्व्हिस, रेल्वे बोर्ड सेक्रेटरीट. बढती पदे हेड रक्षक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर 1, चीफ असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर. इतर बढती पदे स्टेशन मास्टर मॅनेजर, असिस्टंट यार्ड मास्टर, स्टेशन मास्टर 1 यार्ड मास्टर, 2 चीफ यार्ड मास्टर आणि स्टेशन मास्टर 3. स्टेशन सुप्रिटेंडेंट 4 नंबर पा गार्ड ABC. तिकीट कलेक्टर, सिनी तिकीट कलेक्टर, ट्रॅव्हलिंग तिकीट कले, हेड तिकीट कलेक्टर आणि चीफ तिकीट कलेक्टर. अशी भारतीय रेल्वेमध्ये आपण करिअर करू शकतो. संगणक क्षेत्रातील करिअर बघा प्रमाणपत्र कारागीर ITI, पोस्ट डिप्लोमा, DCE, DCA,
BTech, M.Tech मायग्रेशन, PG डिप्लोमा, BSc, MSc, BCA, MCA, A डिप्लोमा. 10th नंबर पहा CPG, DCM, MCM. पुढे डिप्लोमा कॉम्प्युटर 13 नंबर बघा, BSc IT. 14 नंबर BE कॉम्प्युटर, BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MKCL कोर्सेस. 17 नंबर CDAC, CAT, DCAT. 18 नेटवर्क टेक्निशियन. आता संगणकाशी संबंधित अभ्यासक्रम काय आहेत पहा. प्रमाणपत्र बेसिक ITI 10वी गणित 6 महिने. प्रमाणपत्र ॲडव्हान्स ITI 12वी गणित वाणिज्य 1 वर्ष. 3 पोस्ट डिप्लोमा पॉलिटेक्निक डिप्लोमा इंजिनियर 1 ते 2 वर्ष. DCE DCA पॉलिटेक्निकसाठी 10वी 3 वर्ष. 10वी नंतर 3 वर्षाचा हा डिप्लोमा आहे. BTech इंजिनियर कॉलेज 12वी 4 वर्ष PCM 50%. PG डिप्लोमा BSc 1 वर्ष कम्प्युटर सायन्स. MSc BSc 1 वर्ष आणि कम्प्युटर सायन्स. MSc BSc BCom 3 वर्ष. MSc BTech कम्प्युटर टेक्नॉलॉजी MSc 2 वर्ष. M.Tech मायग्रेशन BTech MSc MM मॅथ M.Tech 1 ते 2 वर्ष. कोणताही विषय इलेक्ट्रॉनिक 10वी नंतर. 11 नंबर A डिप्लोमा डिपार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा इंजिनियर 1 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएट. डिपार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स BSc टेक BE MCA MSc मॅथ ऑपरेशन रिसर्च. MBA मॅथ व स्टॅटस पदविका. 1 वर्ष. MCM पदवी 2 वर्ष. DCM पदवी 1 वर्ष. डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल सेंटर मॅनपॉवर डेव्हलपमेंट डिव्हिजन इलेक्ट्रॉनिक्स निकेतन CGO कॉम्प्लेक्स 6 लोधी रोड नवी दिल्ली 3. त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता सुद्धा दिलेला आहे. फाईन आर्ट ललित कला 12वी उत्तीर्ण नंतरचे अभ्यासक्रम. 1 फॅशन टेक्नॉलॉजी पदविका प्रोडक्शन टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र फॅशन डिझाईन सर्टिफिकेट कोर्स इन ड्रॉमॅटिक्स 5 बॅचलर ऑफ ड्रॉमॅटिक्स. 6 बॅचलर ऑफ फाईन आर्ट 12वी व संगीत पदविका पाहिजे. 7 नंबर डिप्लोमा इन म्युझिक. 8 नंबर BFA डान्स. 9 डिप्लोमा इन साऊंड अँड टेलिव्हिजन. 10th डिप्लोमा इन मोशन पिक्चर फोटोग्राफी. 11th डिप्लोमा इन फिल्म प्रोसेसिंग. त्यानंतर पुढे पहा 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ITI मधील उपलब्ध अभ्यासक्रम. पहा त्या ठिकाणी 21 उपलब्ध अभ्यासक्रम त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं व्यवस्थित वाचन करा. पुढे पहा 12वी स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम. पुढे सैन्य दलात प्रवेश घेण्याचे सुद्धा मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत.
व्यवस्थित वाचन करा. कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस CDS प्रवेश रेग्युलर अँड शॉर्ट सर्व्हिस. परीक्षा केव्हा होतात सगळं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पुढे पहा. भारतीय सैनिक सेवा डॉक्टर्स, असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर, डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर, मेडिकल सुप्रिटेंडेंट ऑफिसर, चीफ मेडिकल ऑफिसर, वायुसैनिक, नौसैनिक जवान म्हणून भरती होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया. वायुसैनिक, नौसैनिक, लष्कराचा जवान, वायुसैनिक तांत्रिक विभाग, वायुसैनिक शिक्षण विभाग, नौसैनिक आणि नंतर आहे लष्कराचा जवान आर्मी. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थितपणे वाचन करा. वायुदलामध्ये अधिकारी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया पहा. वैमानिक पायलट होण्यासाठी NDA खडकवासला पुरुष केवळ. वयोमर्यादा 16 ते 19 वर्ष. 12वी उत्तीर्ण पाहिजे विज्ञान आणि गणित. त्यानंतर तांत्रिक शाखा, प्रशासकीय आणि इतर विभाग. पुढे भूदलामध्ये अधिकारी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया पहा. पुरुषांसाठी वयोमर्यादा काय आहे, महिलांसाठी काय वयोमर्यादा आहे ते सर्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. भूदलामध्ये अधिकारी होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया. हवाई क्षेत्रातील करिअर. व्यापारी, नौसेना, मर्चंट नेव्ही करिअर. भूदल, आर्मी, नौदल, नेव्ही आणि वायुदल एअरफोर्स. बघा भूदल, नौदल आणि वायुदल 10 त्या ठिकाणी पदे आहेत, त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. करिअर करता येईल आपल्याला त्या ठिकाणी. भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी जी प्रवेश प्रक्रिया असते ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा
डिझाईन क्षेत्रातील करिअर, ॲनिमेशन क्षेत्रातील करिअर पहा, 7 विभागांमध्ये आपल्याला करिअर करता येईल ॲनिमेशन क्षेत्रातील करिअर. फिल्म उद्योग क्षेत्रातील करिअर, नट, नटी, फोटोग्राफर, ब्युटिशियन, 12 विभागांमध्ये आपल्याला करिअर करता येईल फिल्म उद्योगामध्ये. समाजशास्त्रीय, भारतीय संस्कृतीचे प्रतोद करिअर, कृषी क्षेत्रातील करिअर, एकोणावीस विभागांमध्ये आपल्याला करिअर करता येईल कृषी क्षेत्रात. पुढचा पॉइंट, मत्स्य व्यवसाय करिअर, वैद्यकीय क्षेत्रातील इतर करिअर, विद्यार्थी मित्रांनो, करिअरसाठी काही महत्त्वाच्या वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. करिअरसाठी महत्त्वाच्या अशा वेबसाईट आहेत या. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जे विद्यार्थी करिअर गायडन्स मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.